आमची मागणी मूळ आम्ही आज कोल्हापूरला सुरुवात करतोय। कोल्हापुरात या राज्याच्या जनतेनं दबाव तीच पिढी तोच लढा भले 4थी पिढी असली तरी नाराज पाहिजे। वर्षांपासून हा लढा अधिक महाराष्ट्रातून बळ बेळगावच्या हक्काचं काही कुणाच्या रे बेळगावच्या हक्काचं काही कुणाच्या रे बेळगावच्या हक्काचं काही कुणाच्या रे बेळगावच्या हक्काचं यासाठी अनेक आंदोलन झाली होती। यामध्ये या आंदोलनामध्ये अनेक जणांना हुतात्म्य प्राप्त झालं होतं। यांची आठवण केवळ हे सर्व आंदोलक असतील, बेळगावकर असतील, सीमावासी असतील, हे सर्व आलेले आहेत आणि हा लढा महाराष्ट्रामध्ये करावी आणि आम्हाला करून घ्यावं अशी मागणी बेळगावच्या हक्काचं संयुक्त या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना कोल्हापुरामध्ये सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना आणि सर्व आलेल्या कार्यकर्त्यांना, मराठी बांधवांना कोल्हापूरच्या वतीने आम्ही पहिल्यांदा सर्वजण स्वागत करत आहोत। हुतात्मा दिन आम्हाला साजरा करत असताना
हुतात्मा दिन आहे अभिवादन करत असताना आज कर्नाटकाने गेली जवळजवळ 4 वर्ष आमचा महामेळावा असू दे, हुतात्म्याला अभिवादन असू दे आणि काळ्या दिनाची रॅली असू दे, प्रत्येक वेळेला दडपशाहीचे धोरण करून कोणत्याही प्रकारची परवानगी द्यायची नाहीये. आणि न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारनं ही बाजू ठामपणानं मांडावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मनोगत व्यक्त केलं की आता ही लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू करायची. आणि त्याचा आज पहिला दिवसाचा टप्पा म्हणून आपण या ठिकाणी धरणे आंदोलन आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज या आंदोलनामध्ये आपण ज्या मोठ्या संख्येनं आलात, पण हे पाहता महाराष्ट्रामध्ये एक नवीन सरकार बसलेलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये समन्वय असावा. महाराष्ट्र सरकार नसलं जी आमची गावं आहेत त्या गावांना महाराष्ट्र सरकार आरोग्य संपन्न आपल्या पाठीशी राहतो असं ठामपणे सांगितलं, पण त्याची अंमलबजावणी या गावामध्ये होत नाहीये. हे एक दुर्दैव आहे. तरी सरकारच्या वतीनं सरकारने जी आपली वकिलांची फौज नेमलेली आहे, या वकिलांनी त्वरितपणानं या ठिकाणी आपली म्हणणं मांडावं यासाठी आम्ही आज सर्वजण एकत्र होतो. आज कलेक्टरला 5च्या पुढे निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारला याकडे लक्ष द्यावं अशी एक मागणी केली. याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये आज मागणं मांडत असताना सर्वांचं असं मत आहे की आमच्यासाठी एक स्वतंत्र एक खंडपीठ सुप्रीम कोर्टाचं व्हावं की ज्याच्यावर आमची सुनावणी स्वतंत्र व्हावी. ज्या न्यायालयाच्या समोर आमची सुनावणी असेल त्या न्यायालयाच्या समोर आमची बाजू मांडत असताना दुसरी तारीख म्हणून न मिळता फक्त आमचाच हा सीमा प्रश्न जो आहे ज्यांना आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, बेळगावच्या निपाणीच्या सर्व लोकांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, याची एक प्रकारची जर सुनावणी झाली तर या पद्धतीनं न्याय मिळण्यासाठी चांगली भूमिका होईल. ही लढाई आज या ठिकाणी थांबणार नाही आहे. ही लढाई कोल्हापुरामध्ये सुरू झाली, सांगलीमध्ये होईल, साताऱ्यामध्ये होईल, पुण्यामध्ये होईल आणि अंतिम क्षणाला या महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणे मराठी माणसाची एक धडक देणार आहोत. त्याची आज ही सुरुवात आहे. आज या आंदोलनाला कर्नाटकच्या सरकारला पण आम्ही दाखवून देणार आहोत की महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा ज्या वेळेला अन्याय झाले त्या वेळेला आम्हाला कोल्हापूरकरांना सर्वांना जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही तुमच्या बॉर्डरवरून येऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय. पण आता इतकी वाईट परिस्थिती आहे की आम्हाला सुद्धा त्या कोकणोळीच्या पुढे यायचं झालं तर एक आम्ही 4 माणसं येणार म्हणजे की ते 1000 माणसं होते. एवढे पोलीस बॉर्डरवर उभा करतात आणि काही माणसं कर्नाटकामध्ये आखली लोकप्रियता वाढे म्हणून मला वाटतं सौदी नावाचा एक कोणतरी एक आमदार आहे, त्याला आपल्या कर्नाटकाच्या पार्लमेंटमध्ये भूमिका मांडताना सांगितलं अरे मुंबई आमची आहे म्हटलं. अरे मुंबईला तुझ्या बाची नाही, बेळगाव पण तुझ्या बाचं नाही आहे, हे आमचं आहे, निपाणी आमचे नको ते करायचं आणि त्या बाबूची आपली भूमिका स्पष्ट करायची. ही भूमिका आजपर्यंत आम्ही सहन केलेली नाही आणि सहन करणार नाही. पण परत एकदा आपल्या सर्वांचं, आपल्या सर्व मराठी बांधवांचं, आपल्या सर्वांचं कोल्हापूरकरांच्या वतीनं मी आणि वसंत पुणेकर आणि आम्ही सर्व पक्षीय नेते मंडळी आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत ते सर्वजण आपलं स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमदार जयंत आसगावकर साहेब बोलतील. सीमा भागातून आलेल्या सर्व बांधवांचं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. खऱ्या अर्थानं गेली 20 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी केस चालू आहे आणि या केससाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी जे वकील दिलेत ते बऱ्याच वेळा तारखांना हजर नसतात.
आणि त्या ठिकाणी ते बाजू ताकदीनं मांडत नाहीत, हे दुर्दैव आहे. आणि ही बाजू त्या ठिकाणी ताकदीनं मांडली पाहिजे. महाराष्ट्राची भूमिका खंबीरपणे मांडली पाहिजे. यासाठी शासनावरती दबाव आणण्यासाठीच खऱ्या अर्थानं आज कोल्हापूरमधून या आंदोलनाची सुरुवात होतीये. आज म्हटलं जातंय कोल्हापूरमध्ये जे पेरलं जाते ते राज्यभर उगवलं जातंय. त्या पद्धतीनं कोल्हापुरातनं हे आंदोलन चालू झालं की हा वनवा अगदी महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथपर्यंत धडक देणार आहे. त्यात कोणीही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. यासाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध पक्षांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित राहिलेत, आपल्याला खऱ्या अर्थानं भक्कम पाठिंबा देण्यासाठी. आज जर बघितलं तर 17 जानेवारी हा बेळगावमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. या सीमा लढ्यासाठी बऱ्याच लोकांनी आपलं बलिदान दिलं, आपलं रक्त वाहिलं. त्यांच्या आठवणीनिमित्त हा हुतात्मा दिन पाळला जातो. आणि या दिना दिवशीच खऱ्या अर्थानं याची सुरुवात कोल्हापूरमधून होतीये. या ठिकाणी मला शासनाला बजावच वाटतंय की या ठिकाणी आपण जागृत व्हा आणि तात्काळ या ठिकाणी ही केस जलदगती कोर्टामध्ये चालवून निकाल ताबडतोब द्या की जेणेकरून या बेळगाव, भालकी, बिदर या भागातल्या लोकांना महाराष्ट्रीयन म्हणून, म्हणजे आज आम्ही महाराष्ट्रीयन म्हणूनच जगतोय. त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं यांना वेगवेगळ्या सुविधा, म्हणजे खऱ्या अर्थानं आरोग्याची सुविधा सुद्धा पुरवण्याची भूमिका जाहीर केली, परंतु त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. आणि ही अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये ही आली पाहिजे. कारण या सगळ्या लोकांची मानसिकता आहे की आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठीच राहणार आणि मराठीच जगणार. आणि त्याकरताच आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे. आणि यासाठीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे कोल्हापूर जिल्ह्यानं. परंतु हा वनवा मुंबईपर्यंत नेण्याची ग्वाही या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. इथून पुढची संयुक्त महाराष्ट्राची लढाई महाराष्ट्रातूनच व्हावी आणि त्याची सुरुवात कोल्हापूरपासून होणार आहे. आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्याशी चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापुरातील सर्व पक्षीय प्रत्येक पक्षातील एक व्यक्ती या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. आणि त्यानंतर समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला मनोगत व्यक्त करून मग आपल्याला निवेदन द्यायचं आहे. यानंतर कमिटी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप पवार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात. पण कर्नाटक सरकारनं आत्मनिर्भरची भूमिका घेऊन 2012 मित्र आपलं मागणं काय आहे सांगितलं सर्वांनी. अधिकार नाही, साधं मागणं आहे. अनेक वर्ष कोर्टात पडून राहिलेली केस लवकर चालवा, वेळेत चालवा, एवढी साधी मागणी आहे. कारवाई झालेला आपले लोक महाराष्ट्रातले सुद्धा काही पुढारी लोक बेळगाव मध्ये गेले की दुसरं बोलतात आणि दुसरं बोलतात. केस चालवायसाठी वकील दिले, ते वकील काही वेळेला हजरच राहत नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. ही तातडीने चालवावं. पूर्वी एन.डी. पाटील असायचे, ते सतत पाठलाग करायचे. आता तसं पाठलाग करणारी कोण कोण आहेत का हे पण तपासावं लागणार आहे. आणि आपण हा लढा उग्र स्वरूपात करावा लागणार आहे. तुम्हाला सांगतो, यांना खरं बोलायची सवय नसल्यामुळे आपल्याला हे करावं लागणार. ते खरं बोलत नाहीत, होय होय म्हणतात, माणूस दुसरंच करतात. त्यासाठी आपल्याला त्या वकिलांची गाठ घ्यायला लागेल आणि ते वकील हजर राहणार आहेत का नाही त्याची हमी तयार करावी लागणार. अशी काही माणसं तयार करावी लागणार. कारण नुसतं बोलून जाऊन चालणार नाही. अनेक वर्ष करतो आपण, शपथाला पत्र करत आले, पण आपण साधा प्रश्न तिथे ठेवलेला आहे. माझे नाव रद्द करा आणि पाटसकर अहवालाप्रमाणे काय सरळ गोष्ट आहे ती. आणि पाटसकर अहवालाला विरोध केलेला नव्हता, पण सरकारने नंतर ते लादलेली गोष्ट ही पण आपल्या नव्या माणसाला माहिती आहे. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला जरा
खंबीरपणे उभं राहावं लागेल. मी तुम्हाला सांगतो, आम्ही निश्चितच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लोक असणार. आता माझं वय सुद्धा 86 तरीही मी सांगतो बरंच कोकण ह्या लढाईमध्ये महाराष्ट्राचा पुरस्कार मलाही मिळाला होता, पण तो स्वीकारला नाही. कारण महाराष्ट्र कुठले झालेलं नाही. इंडी पाटील आहेत, कॉम्रेड पानसरे आहेत, जयसिंगराव पवार आहेत, आम्ही सगळ्यांनी तो नाकारलेला आहे. 50 वर्ष झाली म्हणून आम्हाला दिलेला होता. आम्ही आता जोपर्यंत ते महाराष्ट्रात येत नाहीत तोपर्यंत कुठलंही स्वीकारणार नाही सरकार. आणि आपणही लढायला जरा बेळगाव करायला सुद्धा एकजूट ठेवा, ताकदीनं लढूया. आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठराविक केली तुम्हाला जास्त ताकदीने भेटतील ही लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आणि आपली लढाई जर जोरात केली तर ह्या सरकारला वाकावं लागेल आणि हे केस चालवावं लागेल. एवढं बोलतो. या लढाईमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष अग्रेसर असेल एवढंच म्हणून माझी चर्चा. यानंतर जनस्वराज्य पक्षाचे समित कदम हे मनोगत व्यक्त करतील. प्रत्येक पक्षाचे एक एक पदाधिकारी बोलणार असल्याने आपण कमीत कमी वेळेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम मी सीमा भागातील जे आपले बंधूंनी हुतात्मता ज्यांचं झाली त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि मी उपस्थित सर्वांना 1 मिनिटाचा त्यांना श्रद्धांजलीपूर्वक मौन बाळगण्याची विनंती करतो. या ठिकाणी आपण सगळ्यांनी श्रद्धांजली त्या ठिकाणी मौन बाळावा. उभारून सगळ्यांनी आपला मौन बाळावा, श्रद्धांजली द्यावी. लावा 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 लगा 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 शुरू. धन्यवाद. हमारे 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 आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्वच प्रमुख मंडळी आज वेळ करण्यासाठी सगळ्यांचं नाव घेत नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातले सर्व प्रमुख मंडळी ज्यांनी आतापर्यंत त्या एकीकरण समितीच्या पाठीशी ताकदीने उभारले आणि भविष्यातही उभारणार आहोत. जनस्वराज शक्ती पक्षाच्या वतीनं मी महाराष्ट्रामध्ये बेळगाव कारवार निर्माण आला पाहिजे या विषयासाठी मी पाठिंबा देतो. त्याचबरोबर नागपूर अधिवेशनामध्ये बेळगावचे नगरसेवक रवी साळोखे व त्यांचे सर्व सहकारी आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि ही केस फास्ट ट्रॅक करून कशा पद्धतीने त्याचा माग आपण लवकरात लवकर निर्णयाच्या दृष्टिकोनातून जाऊ त्या ठिकाणी मागणी केली. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या या लढ्यामध्ये आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून लढू सगळ्या पातळीवर. निश्चितच मला आज या सर्वच कौतुक वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी लढा देतात. आम्ही लहान असल्यापासून वाचतोय, बघतोय टीव्हीवरती कशा पद्धतीनं कर्नाटकाची सरकार त्या ठिकाणी आमच्या बांधवांना यातना त्रास देते. अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये पहिल्यापासून या कर्नाटकवाल्यांना महाराष्ट्रवाल्यांची काय अडचण आहे मला माहित नाही. त्या ठिकाणी आलमट्टी धरण असू दे असे एक ना अनेक उदाहरण आहेत की ज्यामध्ये त्याची उंची वाढवून सांगली कोल्हापूर त्या ठिकाणी ते पुराच्या पट्ट्यामध्ये आणतात. प्रचंड अडचणी आमच्या लोकांना. मात्र या सगळ्या विषयामध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत. आम्ही सगळे एकत्रित आहोत. आपण जुने पुरावे बघितले तर हुबळीपर्यंत
कारवार कशा पद्धतीने जे जुने रेकॉर्ड आहेत 100 वर्षापूर्वी मुडी आणि मराठीमध्ये असे एक ना अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये बोलीभाषा आता मी बघतोय बेळगावला गेला आणि कुठेतरी मराठी बोलाली, मात्र हे जबरदस्तीनं कशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेत बांधली, उपराजधानीचा दर्जा दिला, हे करून काय होणार नाही आहे. ज्यावेळेला आम्ही योग्य बाजू आमच्या त्या ठिकाणी कोर्टात मांडू त्यावेळेला निश्चित लागेल. त्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत त्या जिथं सांगणं उचित नाही आहे. आमच्या पक्षाच्या वतीनं येणाऱ्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार डॉक्टर विनय कोरे साहेब आणि डॉक्टर अशोकराव माने बापू हे दोघेही त्या ठिकाणी या सीमा भागाच्या प्रश्नाच्या बाबतीत निश्चित एक चांगली लक्षवेधी लावून एक कशा पद्धतीचा निर्णय हा सरकारला जाहीर करावा लागेल की काय भूमिका ही या ठिकाणी कोर्टामध्ये आपल्या राज्य शासनाची असणार आहे आणि त्याला कसं फास्ट ट्रॅक केलं जाईल याचा एक निश्चित प्रयत्न आपल्या सगळ्यांकडनं केला जाईल. माझी आज त्या ठिकाणी एवढी मोठी संख्या या आमच्या सगळ्या सीमा भागातल्या बांधवांची बघितल्यावरती निश्चितच मला एक सांगावं वाटते की भविष्यात तुम्ही ज्यावेळेला या सीमा भागाच्या संदर्भात एखादा लढा बेळगावमध्ये उभा कराल, एखादी बैठक आपण घ्याल, तर त्याच्या ह्यापेक्षा दुप्पट संख्येनं आम्ही महाराष्ट्रातले सगळे बंधू आपल्या पाठीशी असू आणि तुम्हाला निश्चित ताकद आम्ही त्या ठिकाणी देऊ कशा पद्धतीनं हे केलं जाईल. आणि कुठल्याही कर्नाटकच्या प्रशासनाला पोलिसाला आम्ही भी घालणार नाही. त्यांना जर त्यांनी हे केलं तर जशाचं तसं उत्तर द्यायलाही महाराष्ट्रातले तुमचे बंधू सक्षम आहेत आणि पूर्ण ताकदीनं आम्ही आपल्याबरोबर राहू आणि येणाऱ्या काळामध्ये या लढ्यामध्ये आपल्याबरोबर आम्ही ताकदीने सहभागी होऊ एवढंच सांगतो. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या लढ्यासाठी परमेश्वर ताकद दिली एवढं मी सांगतो. माजी आमदार KP पाटील साहेब आपलं म्हणणं व्यक्त करतात. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व सन्माननीय नेते आणि गेले 60 वर्षापेक्षा कदाचित 67 वर्ष काय 69 वर्ष प्रदीर्घ लढा देणारे सीमा भागातून आलेले सर्व लढवय्ये मराठा बांधव सहकारी मित्रांनो, मराठी बांधव, मला अलीकडे असं वाटायला लागलेलं आहे, दुर्दैवानं कदाचित वादाचा माझं वाक्य होईल, पण या सीमा भागातल्या मराठी बोलणाऱ्या भाषिकांच्या प्रश्नावर या राज्यातल्या सगळ्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र आज बघायला मिळते. नाईलाजानं हे बोलावलं, केवळ औपचारिकता म्हणून या लढ्याबद्दल बोलणारी मंडळी महाराष्ट्रात आज सुद्धा आहे. खऱ्या अर्थानं जी कृती करायला पाहिजे ती कृती मात्र आमच्या या लढ्याला बळ देणारी दिसत नाही. का कोणाला माहितीये की सुप्रीम कोर्टामध्ये दावे दाखल केले, नामवंत वकील घातले, असं गेले अनेक वर्ष आम्ही ऐकत आलो. अनेक वर्ष त्या संबंधामध्ये दरवेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कोल्हापुरात येतात, राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या भेटतात आणि दरवेळेला वकिलांची भेट घ्या, वकिलांना फी द्या, डिस्कशन करा, त्याचा पाठलाग करा, असं किती वर्ष हे आपण करत आलोय. खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी ही बाब आहे. जुन्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला शाळेला आणि कॉलेजला होतो देवणे साहेब, त्यावेळेला या सीमा लढ्याचं केंद्र स्थान खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात कोल्हापूर होतं. दुर्दैवानं आणि कोल्हापूरकरांना बी थोडा विसर पडलाय का काय असं जरा वाटू लागलेलं आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे कोल्हापूरकरातल्या
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमच्या तमाम सगळ्या विभागाच्या, गटाच्या, पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना हा लढा आता कोल्हापूरकरांनीच खऱ्या अर्थानं ताकदीनं पुढे नेण्याची नितांत गरज आहे. गेले अनेक वर्ष संयुक्त महाराष्ट्र त्या पुढे गेल्या तर मी मागे हे मागे चांगलं की या पुढे या. कोल्हापूरच्या या दादा पुढे या. खासदार शाहूजी राजे साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो. आता मी जबाबदारी एवढ्यासाठी बोललोय की आता महाराज साहेब, जनता आता थकलेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भाग घ्या. पक्षविरहित अशा पद्धतीनं या लढ्याकडे बघण्याची नितांत गरज आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं ही लढा करणारी मंडळी आहेत. दरवर्षी एकदा, दोनदा, तीनदा, निरनिळ्या प्रसंगाच्या निमित्तानं बेळगावमध्ये हे लढा करतायत. दरवेळेला कर्नाटकी पोलिसांच्या लाट्या काट्या झेलतायत असं चित्र आपण बघतोय. खरं म्हणजे मी सुद्धा जुन्या काळामध्ये आमदार असताना आर पाटील, आम्ही, मुश्रीफ अनेक वेळेला आलो, लाट्या काट्या खाल्या, पण त्याचा काही उपयोग दिसत नाही. मला असं वाटतंय की आमच्या सरकारचं जरा काकडे जरा जाड झालंय का काय असं वाटायला लागले. आणि म्हणून ते गेंड्याचं असेल तर त्याला चापकानं सुद्धा चालणार नाही, आणखीन दुसरा मार द्यायला लागेल अशी अवस्था तयार झाली. सगळ्याच पक्षांच्या बद्दल मी बोलतोय, मी पक्षाच्या पलीकडे जाऊन बोलतोय की अतिशय प्रश्न मला वाटतं हिंदुस्थानातला सर्वात अनेक वर्ष चाललेला हा लढा, दुसरा लढा हिंदुस्थानात असा कधी इतकी वर्ष चाललेला नाही. तरीही सरकारला जाग येत नाही. सरकार त्या बाबतीमध्ये काय भूमिका घेत नाही, धोरण ठरवत नाही ठोस. जे काय व्हायचं ते एकदा सुप्रीम कोर्टात तरी होऊ द्या. नाही तर खरी हिंमत असेल तर या मराठी बांधवांना तुम्ही निदान त्या कर्नाटकच्या शासनाच्या आणि पोलिसांच्या तावडीतून बाजूला काढा आणि स्वतंत्र तरी ठेवा, निदान केंद्रशासित तरी ठेवा, निदान तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही तुमची मागणी आहे असं मी बोलत नाही. मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या लढ्याला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. आज एनडी साहेबांच्या सारखी माणसं आपल्याला नाही. सातत्यानं तुमच्या सगळ्या प्रश्नांची अतिशय एकरूप होऊन तुमच्याबरोबर काम करणारे, खांद्याला खांदा लावून लढवय नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतो, ते आज नाही. एकमेव आधार शरद पवार साहेबांचा तुम्हाला सर्वांना. सातत्यानं तुम्ही जाताय, तुम्ही भेटताय, ते बोलतायत, ते प्रयत्न करतायत, पण अजूनही यश काही येईना झालेलं. आणि म्हणून माझी विनंती आहे की महाराज साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये आम्हा तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीनं या प्रश्नामध्ये अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. प्रभावीपणे केंद्रातल्या नेतृत्वाला, राज्यातल्या नेतृत्वाला संघर्ष करून सुद्धा हे पटवून देण्याची नितांत गरज आहे. निश्चितपणे आमचे खासदार महाराज साहेब निश्चितपणे या प्रश्नामध्ये तुम्हा सर्वांच्या बरोबर आघाडीवर राहतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि या सीमा प्रश्नांच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष जे हुतात्मा पत्करलेले लोक आहेत त्या सर्व हुतात्म्यांना मी मानाचा मुजरा करतो, आदरांजली वाहतो. आणि तुमच्या लढ्याला पाठबळ मिळावं, सर्वांनी पाठबळ द्यावं. पक्षभेद विसरून आपण या लढ्याकडे आपले बांधव म्हणून बघण्याची नितांत गरज आहे. त्या सगळ्यांनी मिळून हे काम करूया एवढंच सांगतो. मी आपल्या या सगळ्या भावनांशी सहमत आहे असं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.
बेळगाव कारवार निपाणी विदर्भाचा संपूर्ण मारा. शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष सावंत. एक घोषणा देतो आणि घोषणा दिल्याशिवाय मला समाधान वाटणार नाही. मी अनेक वेळा यामध्ये सहभागी झालेला आहे. सीमा बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी संपूर्ण महाराष्ट्र. बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी संपूर्ण महाराष्ट्र. मित्र, अनेक नेते या ठिकाणी बेळगावच्या सीमा प्रशासन संदर्भामध्ये पाठिंबा देण्यासाठी या कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये जमलेलो आहोत. आज महाराष्ट्र शासनाला जाग येण्यासाठी आणि सीमा प्रश्न सुटण्यासाठी या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहेत. मित्र, एनडी पाटलांचा एक आवाज आणि अनेक आंदोलनं एनडी सरांच्या पावलं टाकून आजपर्यंत आम्ही अनेक आंदोलन आम्ही केलेले आणि त्यामध्ये हा एक सीमा प्रश्नाचा एक मोठा भाग आहे. गेली 69 वर्षे एक महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी धडपडत आहेत. तेव्हा मी आपल्याला एवढी विनंती करतो की महाराष्ट्र शासनाला आणि कर्नाटक सरकारला सुद्धा जाग यावी. बाबा, यांची मागणी रास्त आहे आणि यांचं जे घर आहे, मराठी माणसांचं जे घर आहे, महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक हे 3 एका ठिकाणी होती. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातला काही भाग कर्नाटकामध्ये गेलेला तो यामध्ये समावेश करावा. एवढीच फक्त मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. मला बोलायला संधी दिली आपल्याला सर्वांचं मी पण परत आभार मानतो. सीमा लढ्यासाठी त्यांनी पुरी हयात या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी घालत आहेत असे माजी महापौर मालनीजी आस्तेकर साहेब आपलं मनोगत आणि भूमिका मांडत आहेत. बेळगाव कारवार निपाणी विदर्भाचा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचा. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. रहेंगे तो महाराष्ट्र में, रहेंगे तो महाराष्ट्र में. बेळगाव कारवार निपाणी विदर्भाचा संयुक्त महाराष्ट्र. बेळगाव आमच्या हक्काचे. कर्नाटक सरकारचा, कर्नाटक सरकारचा. मित्र, मगाशी आमच्या काही पत्रकार बंधूंनी आमच्यातल्या खूप जणांना प्रश्न विचारला, कोल्हापूरला येऊन तुम्ही का आंदोलन करताय, कशासाठी आलाय आंदोलन करायला. तेव्हा या ठिकाणी त्या प्रश्नाचं थोडक्यात मी उत्तर देतोय. मित्रो, आज ज्या दिनानिमित्त आम्ही इथं जमलोय तो 17 जानेवारी 1956 या दिवशी आम्ही सगळे मराठी भाषिक मुंबई राज्यात होतो आणि दुर्दैवानं भाषावार प्रांत रचना झाली. त्यावेळी 1 नोव्हेंबर 1956ला आम्हाला म्हैसूरमध्ये घालण्यात आलं. आज ज्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी होतं. संयुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे, केवळ सीमा प्रश्न सुटला पाहिजे असं नव्हे, तर संयुक्त महाराष्ट्रासाठी आमच्या या महाराष्ट्रानं जे 105 हुतात्मे दिलेले आहेत त्यातले 5 बेळगावातले होते. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. या हुतात्म्यामध्ये मारुती बेंडाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारीगडी आणि निपाणीच्या महिला कमळाबाई मोहिते यांनी
पोलिसांच्या गोळीबाराला तोंड दिलं आणि हौतात्म्य पत्करलं। त्यानंतर झालेल्या सत्याग्रहामध्ये नागप्पा उसूरकर, बाळू निलस्कर आणि गोपाळ अप्पू चौगुले हे त्या तिघांचं जेलमध्ये त्यांना मृत्यू आला। तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ही जी सगळी मंडळी त्यांनी आपला जीवनाचा त्याग केला, त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा, त्यांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे। आणि या आदरांजलीच्या दिवसानिमित्त आम्ही सगळेजण बेळगावमध्ये सकाळी विविध भागामध्ये त्यांना आदरांजली वाहून त्या कोल्हापूरच्या ठिकाणी इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर का आलो आहोत तर मित्रांनो, मला सांगायला थोडंसं दुःख होतं। बेळगावमध्ये कर्वे नावाची एक संघटना आहे, कर्नाटक रक्षण वेदिका म्हणून, कन्नड भाषेचं रक्षण करणारी म्हणून, आणि त्यांची 10-12 पोरं आमच्या DC ला भेटतात आणि सांगतात त्यांना बेळगावमधून कुठल्याही मंत्र्यांना, खासदारांना, आमदारांना बेळगावमध्ये प्रवेश द्यायचा नाही आणि ते DC त्याची अंमलबजावणी करतात। मला इथल्या DCला आता विनंती करायची आहे की DC साहेब, बेळगावचा DC आमच्या या नेते मंडळींना अटकाव करतो। इथे KP पाटील साहेबांनी सांगितलं ते कसं बेळगावला मोटरसायकलवर आले जरा विचार, दुरून रस्त्याने आले। जेवढे साहेब तर कायम प्रयत्न करतात, सक्सेसफुल होईनात, परंतु तुम्हाला सांगतो ही सगळी जी मंडळी आहेत या मंडळींना इथं अटकाव केला जातो। पण बेळगाव मधनं मात्र पाहिजे तसे मंत्री येतात, सगळेजण महाराष्ट्रभर फिरतात, अंबाबाईला जातात, ज्योतिबाला जातात, इतर देवस्थानांना जातात। त्यावेळी इकडच्या माणसांना काय त्याचं आहे की नाही हे सांगण्यासाठी यांनी येतात। तेव्हा केवळ आता KP साहेब म्हणाले की आम्ही म्हटलं तर बरं दिसत नाही, कारण KP साहेब म्हणाले की आमच्या सगळ्या सरकारी आणि इतर नेते मंडळींमध्ये एकमत दिसत नाही मला, असं ते म्हणाले। तेव्हा या प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं, नवे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यानं एकत्र होऊन वागलं पाहिजे ही आमची इच्छा आहे। आमच्या कवी सेनापती बापट एका ठिकाणी म्हणतात, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारतात। अरे वा, मग महाराष्ट्र भारताचा आधार होत असताना या सीमावासियांचा आधार केव्हा होणार आहे हे विचारायला आम्ही इथं आलेलो। तेव्हा तुम्ही या सगळ्यांना मी विनंती करतोय की ज्यावेळी आमच्या नेते मंडळींना आम्हाला किती दुःख होतं, आमची नेते मंडळी आम्ही कार्यक्रमाला बोलवतो, तिकडे जाहीर करतो आमचे नेते येणार आहेत, मुख्यमंत्री येणार आहेत, हे येणार आहेत, आमदार येणार आहेत, खासदार साहेब येणार आहेत म्हणून, आणि यांना कोगनोळीच्या नाक्यावर अटक। अशा प्रकारे जर इथलं DC करत असेल तर या कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या महाराष्ट्रासाठी तुमची म्हणून भूमिका काय आहे ती एकदा स्पष्ट करा आणि आमच्या DC ला एकदा सांगा की तुम्ही ज्यावेळी तिकडे अशा प्रकार कराल त्यावेळी त्याचा उलटा इथं प्रकार आम्ही जर महाराष्ट्रात केला तर तुम्हाला पुरवून जाईल। तेव्हा हे त्यांनी सांगावं, यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता या ठिकाणी खूपशी सगळी मंडळी आमच्या महाराष्ट्रातली आहेत, त्यात KP पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि दिल्लीच्या त्या पार्लमेंटमध्ये आमच्या खासदारांनी हा प्रश्न अत्यंत लावून धरून या प्रश्नासंदर्भात आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे हे मोदी साहेबांबरोबर, अमित शहा साहेबांबरोबर चर्चा करू शकतात मंत्रिपदासाठी, पालकमंत्रीपदासाठी, सीमा भागासाठी का चर्चा करू शकत नाही? तेव्हा इथल्या सर्व कार्यकर्त्यांना, मग भारतीय जनता पक्षाचे असू देत, शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे असू देत, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे असू देत, पवार साहेबांच्या, शरद पवार साहेबांचे राष्ट्रवासी असू दे, काँग्रेसवासी सगळे असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे तुमच्यातले मतभेद सीमा प्रश्नासाठी तुम्ही एकत्र येऊन ते मिटवले पाहिजेत आणि सीमा भागाच्या पाठीवर खंबीरपणे हात ठेवून उभं राहिलं पाहिजे ही विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी ही सगळी नेते मंडळी आणि महाराष्ट्राचे कार्यकर्ते मंडळी आलेली आहेत।
आमच्या इतर प्रश्नाबद्दल माझे मित्र माजी आमदार मनोहर केणेकर बोलतील, पण मला या ठिकाणी एकच विनंती करायची आहे की महाराष्ट्र जसा या भारताचा आधार होतो, लवकरात लवकर यांनी सीमावासियाचा आधार व्हावा आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जो प्रश्न प्रलंबित आहे तो त्वरेनं कशा प्रकारे घेता येईल. मित्रहो, कर्नाटकातली सगळी मंडळी त्यांनी हे जे सीमा प्रश्नात आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय त्यांना माहीत असून ती एकत्र येतात आणि आपणच खरे आहोत सांगतात. पण आमची खरी बाजू मांडण्याचं काम आमच्या खासदार साहेबांचा, आमचे खासदार साहेब बेळगावच्या जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा कोल्हापूर आठवतं. पण त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी या प्रश्नासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवून आमचा हा प्रश्न लवकरात लवकर कधीच द्यावा ही विनंती करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. धन्यवाद. आणि आपण आम्हाला सगळ्यांना याच्या पुढच्या आंदोलनामध्ये साथ द्या अशी मला निश्चित आशा वाटते की करावं. थोडी विनंती करून मी माझे 4 शब्द संपवतो. पक्षाच्या वतीने कोण आपली राहिलेलं आहे काय? किडीकर साहेबांना बोलायचं आहे. नमस्कार. आज हुतात्मा दिन म्हणजे नेमकं काय? गेले 69 वर्ष त्या ताकदीनं आता 4थी पिढी, 30 लाख मराठी बांधवांची 4थी पिढी या सीमा प्रश्नासाठी अनंत यातना सहन करत आपला लढा पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुरुवात करायची या ताकदीने या ठिकाणी आता बेळगावून आलेले आहे. तर नेमका हुतात्मा दिन म्हणजे 17 जानेवारी 1956 संयुक्त महाराष्ट्रासाठी जे लढे चालू झाले त्या लढ्याचं पहिलं रणसिंग ज्या ठिकाणी फुंकलं गेलं ते बेळगाव होतं. आणि त्या बेळगावमध्ये त्या दिवशी प्रचंड मोठा मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये लाठीमार आणि गोळीबार झाला आणि त्या ठिकाणी आपले 12 ते 13 बांधव त्या ठिकाणी घरातर्फी हुतात्मा झाले. त्या दिवशी निप्पाणी या ठिकाणी कमलाबाई मोहिते आणि त्याच्या सहकारी असे 2 आपले हुतात्मे झाले. आणि कोल्हापूरला 19 जानेवारीला बिंदू चौकामध्ये भव्याची निषेध सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये गोंधळ झाला आणि त्यावेळी संगीत लागून लाठीमार होऊन कोल्हापूरचे शंकरराव तोरसकर हे 25 जानेवारीला हुतात्मे झाले. हे हुतात्मे आणि मुंबईमध्ये 105 हुतात्मे असा या संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आपल्या रक्ताचे पाठ वाहिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेळगाव निप्पाणी बिदर मालकीचं जी 865 खेडे आहे त्या प्रत्येक खेड्यामध्ये प्रचंड प्रमाणात हरताळ पाडून या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे. तशाच पद्धतीनं अभिवादन आपण बिंदू चौकातही करतोय. यानंतर या कार्यक्रमानंतर बिंदू चौकातही आपल्याला अभिवादन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या हुतात्मा दिनाचं औचित्य साधून 69 वर्षे माझे सीमा बांधव भगिनी ज्या पद्धतीनं कर्नाटक शासनाची हडलपीपणा आणि दंडुकशाही चाललेली आहे त्या दंडुकशाहीला तोंड देत आज 69 वर्षे लढत आलेले आहेत. या लढ्यामध्ये आता या नेमकेच काय मागणं आहे हे आता 4थ्या पिढीला आमच्याकडे पण सांगायची गरज आहे. ईपी साहेब म्हणजे आता आम्ही कुठं पक्षी कमी पडायला लागलेला आहे. या देशामध्ये जातवार आणि धर्मवाद त्यांच्या जातीवर विविध राज्य स्थापन झाले. त्यामध्ये भाषा हा घटक त्या भागातली जास्तीत जास्त किती लोक ती भाषा बोलतात ती भाषा घटक भाषाची लोकसंख्या भौगोलिक संलग्नता आणि खेडे घटक या दृष्टिकोनातून ही सर्व 65 गावं
महाराष्ट्रात येणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रात येऊ शकलेले नाही. परंतु या 69 वर्षामध्ये या मंडळीने यांच्या फॅमिलीने अनेकांनी लग्न केलेले आहेत, अनेकांनी चप्पल घातलं नाही, पण माझा सीमा प्रश्न तिथल्या तिथं आहे. आणि आज जेव्हा ज्या पाठीशी आपल्या एन.डी. पाटील साहेब राहत होते, कुठलाही प्रसंग असो महाराष्ट्रातील सर्व नेते होते त्यात एन.डी. पाटील मोठा आधार वाटत होता. आणि त्यांचा सुद्धा शेवट त्यांचा जर मृत्यू जे झाला तो आज झाला, म्हणजे हुतात्मा दिनेच आपल्यातून एन.डी. पाटील गेले आणि तुमच्या चळवळीला पोकळी निर्माण झाली. आजच त्यांचा काळ स्मृती दिवस आहे, बरोबर आहे ना. या ठिकाणी यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय इतक्या पराकुटीचा आहे. या देशामध्ये एवढी सत्ता येऊन गेली, या देशामध्ये 200 वर्ष ब्रिटिश येऊन गेले, परंतु माझ्या भाषेला हात लावला नाही, तिथल्या संस्कृतीला हात लावला नाही. पण एक कन्नड घ्या, हिने माझ्या मराठी माय बाबूला हात घातला. लक्षात घ्या, आम्हाला आमची पत्रकं 6 उतारे सुद्धा मराठीत मिळत नाही. आम्हाला मराठी बोललं तर कुठे शासकीय मध्ये आमची कामं होत नाही. आणि इतक्या तिथं काय लढाई करावी, आंदोलन करावी तर देशद्रोहासारखा खटला आमच्यावर लादला जातोय. आमच्या मुलांचा शैक्षणिक प्रश्न निर्माण झालेला आहे. या सगळ्या प्रसंगातून आपण मोठ्या संख्येने इतक्या वर्षानंतर सुद्धा ताकदीने कोल्हापूर आलेला आहे. कोल्हापूर हे तुमच्या बरोबर अग्रेसरपणे पुढे असले. लक्षात घ्या, तिथे कदा सुई लागली तर आम्हाला त्याची कळ द्या. अशा वेळेला या ठिकाणी आपल्याला या लढ्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्षात खासदार आपले छत्रपती शाहू महाराज आलेले आहेत. आपल्याला भाऊबंदामध्ये भय येणार आहे. आमदार आलेले आहेत, माझे आमदार आलेले आहेत, सर्वपक्षीय आलेले आहेत. आणि खरोखर तुम्ही आता ही लढाई महाराष्ट्राच्या भूमिकेसाठी गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि यासाठी आम्हाला भरोसा देण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय मंडळी इथं उपस्थित आहोत. खूप चालता येईल या सीमा लढ्याचं, कारण आम्ही पण गेले 15 वर्ष त्या ठिकाणी येतो असतो. लक्षात घ्या, कारण कोल्हापूरकरांनी ते तुमच्या दुःखाने आमच्या दुःखामध्ये काही फरक नाही आणि आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. आता आमच्या बालूजी आचरेकरांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. कोणता मुद्दा मांडला? आमच्या इथे नेते मंडळी अगदी मंत्री जरी असले तर त्यांना तिकडे यायला बंदी घातली जाते. आमचे विजयराव देवडे जरी 10 माणसं जरी घेऊन गेलं तर 1000 माणसं फौज फाटा तिथे अडवला जातोय. पण तुमची माणसं इथं काय करतात? तुमचे आमदार इथं काय येतात? आज जाब विचारला या आम्हाला आलेले आहेत. इथल्या जनतेला विचारलेले आहेत, तुम्ही का गप्प राहताय? हा बोलणं महत्वाचा लक्षात घ्या. म्हणून जर तुम्ही आमच्या माणसाला तिकडे हात लावाल तर या काही भूमिका मांडण्यासाठी आपण इथं एकत्र आलेला आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आज ती मराठी भाषा आपण जरा केरळमध्ये एका गावामध्ये ज्ञानेश्वरी होती वाचली जाते, किती आनंद व्यक्त करतोय. माझे 30 लाख बांधव महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जे अडकलेला आहे ती मराठी बोलताय, पण तुमची मराठी नाश करण्यासाठी एक कन्नड शासन टपलेला आहे. आपल्याला अल्पसंख्याकाच्या दृष्टिकोनातून आपला हक्क आहे मराठी भाषेचा. कोर्टाने निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा कर्नाटक शासन त्यातून तत्ववर असत नाही. म्हणून त्या ठिकाणी आमची मराठी साहित्य संमेलन सुद्धा होऊ देत नाही. आम्हाला आव्हान आहे. लक्षात घ्या, अशा वेळेला मराठी भाषा जर आपण जगातली मराठी भाषा टिकवायला प्रयत्न करायला लागलेला आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातली ही माझ्या सीमा भागातली मराठी भाषा टिकवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत हाच माझा मूळ प्रश्न आहे. आणि त्यासाठी आपण या ठिकाणी राज्य शासनाला भूमिका मांडायला आलेला आहे. तुमची प्रामुख्याने मागणी काय? गेले 20 वर्ष 2004ला एन.डी. पाटील साहेबांचं मी मनोगत ऐकलं की त्यांनी सांगितलं की बाबा आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. त्या सुप्रीम कोर्टाच्या लढाईला सुद्धा जी आपली समिती आहे, एक भारत म्हणजे सीमावासियांच्यासाठी विशेषाची जी समिती आहे त्याचे 4-4 वर्ष बैठकी होत नाही. आम्ही इकडनं बोट ठोकायच्या आणि मग तिकडे त्यांच्या व्हायच्या. गेल्या 4 वर्षात एकही बैठक झालेली नाही.
आणि सुप्रीम कोर्टाचा एक कसूवर पुढे गेलेला आहे. माझ्या या बांधवांचे 30 लाख मराठी भाषिकांचा प्रश्न कधी सोडवणार आहे? हा प्रश्न महाराष्ट्र शासनाला विचारायला ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर ना? म्हणून महाराष्ट्र शासनाने सगळ्या आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आहे. आम्ही मराठी माणसांच्यासाठी तर लढणारी माणसं आहोत. तुमचा पक्ष कुठलाही असो, पण आपण सगळी जे महाराष्ट्रातील मंडळीला सर्व पक्षीयांना आपण पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या मराठी भाषिकांच्यासाठी आपण शेवटचा प्रयत्न म्हणून जे सुप्रीम कोर्टामध्ये जो केस चालू आहे त्यामध्ये तातडीने या राज्य शासनानं लक्ष घालून आपला वकील लवकरात लवकर हे करून ती कशी सलग केस लागेल अशा पद्धतीनं प्रयत्न व्हावा एवढ्याच साकडे घालायला या ठिकाणी आलेले आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला जाताना विनंती करतो की आपण जाताना बिंदू चौकामध्ये एक हुतात्मा झाला होता, तिथेही आपण ज्यांना शक्य होईल तिथं वाहनाला बी रस्त्याला लावण्याला वगैरे परवानगी घेतलेली आहे. तो जाताना अर्धा तास करून जायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही आपल्या सोबत आहोत एवढी भावना व्यक्त करून यानंतर या लढ्यातले दुसरे खंदे नेते किनेकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आणि निवेदनामधला सारांश सांगतील. या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूरचे सर्व पक्षीय नेते मंडळी व सीमा भागातून आमच्या समवेत आलेली सर्व सीमावासी बंधू, आम्ही इथं का आलोय याच्याबद्दल आतापर्यंतच्या वक्त्यांनी विवेचन केलेलं आहे. 69 वर्ष आमचा प्रश्न निर्माण होऊन झालाय आणि 69 वर्षाच्या या सर्व लढ्यामध्ये यश न आल्यामुळे 2004 साली महाराष्ट्र सरकारनं आपलं हे दुखणं दाव्याच्या रूपानं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं 29 मार्च 2004. गेली 20 वर्ष, आता 2025 चालू आहे, गेली 20 वर्ष हा दावा ज्या प्रगतीनं पुढे जायला पाहिजे किंवा निकाल लागायला पाहिजे तो लागलेला नाही आहे. आणि या दाव्यामध्ये महाराष्ट्र सरकार, मी स्पष्ट नावं घेऊन सांगू इच्छितो, 2004 पासून 2014 पर्यंत विलासराव देशमुखने R.R. पाटील साहेब हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, तोपर्यंत दाव्याचं काम व्यवस्थित चाललेलं होतं. परंतु त्याच्यानंतर दाव्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळं आज परिस्थिती अशी आहे 4-4, 5-5 वर्ष सुनावणी होत नाही आणि सुनावणीची तारीख लागली तर त्यामध्ये एखादा जज महाराष्ट्राचा किंवा एखादा जज कर्नाटकाचा नेमला जातो आणि त्यामुळं त्या जजांच्या समोर ही सुनावणी होऊ शकत नाही. मग अशी परिस्थिती असताना ज्या सरकारनं आमचा दावा महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केला त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की नाही. आणि त्याच्यासाठी उच्चाधिकार समिती आणि तज्ज्ञ समिती अशा 2 समित्या आहेत. पण गेल्या 5-6 वर्षामध्ये या समितींच्या बैठका झालेल्या आहेत असं तर आम्हाला कळून येत नाही. आणि त्या दृष्टीनं आपण महाराष्ट्र शासनाच्या पाठीशी लागून हा दावा लवकरात लवकर मोकळा करून घ्यावा. एकदा तुम्ही आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला आहे, भले काहीही निकाल नव्हते, आम्ही त्याची तयारी केलेली, मानसिक तयारी केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं तुमच्या वकिलांच्या पाठीमध्ये लागून हा दावा निकाली करून घ्या हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि त्या दृष्टीनं येथील सर्वपक्षीय नेते मंडळी आज ज्या पद्धतीनं आम्हाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी लागून या दाव्याचा निकाल लवकरात लवकर लावून घेतील अशी आम्हाला आशा आहे. एक साधं उदाहरण सांगतो. 1956 पासून 1960 पर्यंत बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, बाल्की, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणा होती. 1960 साली महाराष्ट्र निर्माण झाला आणि मुंबई मिळाली आणि आम्ही मात्र कर्नाटकात खितपत पडलो, हे दुर्दैव आहे. त्याच्यानंतर 1960 पासून 2004 पर्यंत हा भाग खेडे घटक, भौगोलिक संहिता, भाषिक लोकेच्छा, बहुभाषिकता या चतुसूत्रीनुसार सोडवावा अशा प्रकारचा प्रयत्न झाला. आणि त्यावेळेला मात्र केंद्र सरकारनं दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवावा अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री केव्हाही चर्चेला आलेले नाहीयेत आणि त्यामुळे चर्चा होऊ शकली नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं हा दावा दाखल केला. एकदा तुम्ही दावा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला असताना
त्याचा पाठपुरावा करा आणि त्याचा निकाल लावून घ्या, हे आमचं म्हणणं आहे. कारण दावा ज्यांनी दाखल केला तेच कोर्टाच्या वकिलांच्या पाठीशी लागू शकतात. आमच्याशी ते बोलतात किंवा ज्या वेळेला महाराष्ट्र सरकार त्यांची फी देत नाही तेव्हा, आणि त्यामुळं मधल्या काळामध्ये त्यांची फी दिलेली नाही ही सुद्धा अडचण निर्माण झाली होती. पण गेल्या 16 डिसेंबरला मला वाटतंय महाराष्ट्र सरकारनं सगळी फी दिलेली आहे. किंवा आता या वकिलांच्या पाठीमध्ये महाराष्ट्र सरकारनं लागणं हे अगदी गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी लागावं आणि आमचा हा प्रश्न सोडवावा, या दृष्टीने आम्ही इथं आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे निवेदन कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना देण्यात येणार आहे. मी ते निवेदन इथं वाचून दाखवतो, कारण बेळगावकरांना एक कल्पना नसेल कदाचित, इथले DC किंवा जिल्हाधिकारी हे कधीही खाली निवेदन घ्यायला येत नाही. आमच्या बेळगावला असा मोर्चा केला किंवा काही केलं तर तिथं ते DC किंवा अधिकारी निवेदन घ्यायला खाली येतात. इथं मला वाटतं शिष्टमंडळ वरती जाऊन हे निवेदन द्यावं लागतं. तेव्हा या निवेदनामध्ये काय आहे हे तुम्हाला समजावं म्हणून मी हे निवेदन तुम्हाला वाचून दाखवत आहे. माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्फत माननीय महोदय, गेली 68 वर्ष महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित असून त्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने 29 मार्च 2004 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयात राज्यघटनेच्या अनुच्छेद 131 अन्वये दावा दाखल केला आहे. त्यालाही आता 20 वर्ष होऊन गेली आहेत. हा विषय जेव्हा विधिमंडळात व पार्लमेंटमध्ये चर्चेला येतो तेव्हा सदर बाब न्यायालयात प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे असे नमूद करत न्यायालयातील निर्णयानुसार पुढील कारवाई होईल इतकेच उत्तर मिळते. आणि त्याच वेळी ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये वाद न्यायप्रविष्ट असताना सुद्धा केंद्र शासन पुढाकार घेऊन ते वाद सोडवित आहे. वर नमूद दावा 2004 सालापासून माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून दाव्याची प्रगती अत्यंत असमाधानकारक आहे. याबद्दल दिनांक 14 ऑगस्ट 2024 या पत्राने आम्ही लक्ष वेधले होते. दिनांक 21/11/2022 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक व दिनांक 21/2/2024 रोजी माननीय शंभूराज देसाई समन्वयक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये झालेले अनेक पुढील निर्णय प्रलंबित आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माननीय पंतप्रधान, माननीय केंद्रीय मंत्री, गृहमंत्री यांची भेट घेणे. नंबर 2, माननीय समन्वयक मंत्र्यांनी वरिष्ठ वकिलांची वेळोवेळी बैठक घेणे. दाव्याबाबत भक्कमपणे बाजू मांडणे. नंबर 3, साक्षीदारांची पदवी तयार करणे. यासाठी 2 ते 3 वरिष्ठ वकिलांची नेमणूक करणे. यामध्ये माजी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकर्णी यांची पॅनल नेमणूक. प्राध्यापक अविनाश कोल्हे यांची राज्य पुनर्रचना या विषयाबाबत तज्ञ साक्षीदार म्हणून नियुक्ती करणे. सीमा भागात मराठी भाषी जनतेला भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क मिळवण्यासाठी संसदेत चर्चा घडवून आणणे व त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सदस्य बैठक घेणे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं सीमा भागात वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असतात. कर्नाटक शासन महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करीत आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यावर किमान 15 ते 17 गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी बेंगळुरू व धारवाड येथील उच्च न्यायालयात दावा चालण्यासाठी 2 वकिलांची नेमणूक करणे. महाराष्ट्र शासनाने 29 मार्च 2004 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला असून यामध्ये ऍडव्होकेट हरीश साळवे यांच्यासारखे ज्येष्ठ विधिज्ञ आपल्या पॅनलवर आहेत. मात्र 23 जानेवारी 2017 नंतर एकही सुनावणी झाली नाही. यासाठी हरीश साळवे, ऍडव्होकेट वैद्यनाथन वरिष्ठ विधिज्ञांची उपलब्धता पाहून दावा सुनावणीत घेणे तसेच यासाठी एखाद्या खंडपीठाची मागणी करून हा दावा सतत चालावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गेली 68 वर्ष महाराष्ट्र सीमेवरील 865 गावातील 25 ते 30 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. तसेच 20 वर्षापर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी दावा प्रलंबित आहे. ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. तेव्हा खेडे या घटक, भौगोलिक सलगता, सापेक्ष बहुभाषिकता, लोकेच्छा या सर्वमान्य जगमान्य तत्वांचा अवलंब करून हा वादग्रस्त समवाद केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा. याबाबत महाराष्ट्र शासनाने गंभीर विचार करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे वाटते.
वरील सर्व प्रलंबित विषय आणि पुढील नियोजन यासाठी तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्यात यावी। या बैठकीसाठी मध्यवर्तीच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे ही नम्र विनंती। अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत आणि त्यांच्या मार्फत ते महाराष्ट्र शासनापर्यंत जायलाची आशा व्यक्त करतो। मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या ठिकाणी आपले कोल्हापूरचे खासदार महाराज शाहू महाराज उपस्थित आहेत। ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला, स्वराज्य मिळालं, त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न काही 2 राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि बाउंड्रीवरती दोन्ही भाषाचे लोक राहतात यांच्यासाठी लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशन म्हणून एक भारत देशाला नेमलेलं आहे आणि या लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशनच्या अहवालाप्रमाणे आम्ही बेळगावमध्ये सीमा भागामध्ये मराठी भाषिक हे 15% जास्त आहोत आणि त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला सरकारी परिपत्रक येतं ते सरकारी भाषेबरोबर त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा द्यावा असा त्यांचा लिंग्विस्टिक मायनॉरिटीचा एक कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे आम्ही बेळगावमध्ये 21% असल्या कारणानं आम्हाला मिळणं हे आवश्यक आहे। ते देत नसल्या कारणाने मी स्वतः हायकोर्टमध्ये गेलो होतो आणि हायकोर्टचा निकाल आमच्यामधून लागलाय, तरी सुद्धा कर्नाटक सरकार हा कायदा मानत नाही आहे। त्यामुळं लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशनचे अहवाल आम्ही महाराज खासदारांच्याकडे देऊ इच्छितो आणि त्याप्रमाणे त्यांनी पार्लमेंटमध्ये जर या विषयावर चर्चा घडवून आणली तर ते आपल्याला सोयीस्कर होईल आणि आपल्या सीमावासियांच्या हिताचं होईल अशी मी त्यांना विनंती करतो। याचबरोबर दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये याबाबत ठराव करावा अशी आमची मागणी आम्ही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांच्याकडे केलेली आहे। त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख असावा अशी मागणी केलेली आहे। त्या सर्व मागण्या याच्या पुढे महाराष्ट्रामध्येच लढा करून मान्य करून घ्यायच्या आहेत। याचं कारण आतापर्यंत 69 वर्ष आम्ही कर्नाटकामध्ये लढा केला। कर्नाटक सरकारनं आमच्यावर गोळीबार केला, लाठीमार केला, आंदोलनं केली, जेलमध्ये गेलो, केसेस घातल्या, आमच्या आंदोलनामध्ये हुतात्मे झाले, केसेस झाल्या, पण तो दुर्दैवानं आमची आत्ताची पिढी, 3री पिढी, 4थी पिढी जी सुशिक्षित आहे, ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात असे लोक आमच्या आंदोलनामध्ये येतात आणि त्यांच्यावर जर पोलीस केसेस झाल्या तर एनओसी त्यांना न मिळाल्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकत नाही। ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आमच्या अशा प्रकारे पिढ्या बर्बाद व्हायला लागलेत आणि त्या दृष्टीनं आम्ही कर्नाटकात याच्यापुढचं आंदोलन न करता महाराष्ट्रात करणार आहोत आणि त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांनी आमच्याबरोबर खांद्याला खांदा घालून लढावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्हाला महाराष्ट्रात सामील करून घ्यावं अशी इच्छा आहे। एवढी इच्छा व्यक्त करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर खासदार छत्रपती शाहू महाराज बोलतील आणि त्यानंतर कलेक्टरला निवेदन झाल्यानंतर हा धरण्याचा कार्यक्रम संपतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संपूर्ण संयुक्त महाराज हक्काचे। आज इथे उपस्थित असलेले सगळे सीमावासीय आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातले दोन्ही सीमावासी आज उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने आता 70 वर्ष जरी झाले असले या आंदोलनाला तरी अजून आंदोलन मोठ्या प्रमाणात आणि योग्य दिशेने पूर्वी गेलेलंच आहे, परंतु अजून जाऊन तिथं टेकलेलं नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। अनेक वर्ष वाट पाहून आंदोलकांनी 2004 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे आणि ती केस अजून न चालल्यामुळे आज हा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला एक बघितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाला हे बघितलं पाहिजे की ही केस चालली पाहिजे आणि त्याचा निकाल लावून घेतला पाहिजे, अर्थात आपल्या बाजूनेच लावून घेतला पाहिजे, पण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, वकिलांना पैसे दिले पाहिजे, वकिलांकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही केस जवळजवळ जोमाने चालली पाहिजे, तारखा वाढवून चालणार नाहीत
तारखा वाढून आता 21 वर्ष झालेली आहेत, तरी हीच परिस्थिती आहे. 21 वर्षानंतर जर ही अशीच परिस्थिती राहत असली तर मग याच्यामध्ये लोकशाही आहे कुठे, असा मोठा प्रश्न येतोय. आपण म्हणतोय जस्टिस डिनाईड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे जेवढा वेळ जर झाला असेल तर आपल्याला 21 वर्ष न्याय मिळालाच नाहीये अशी परिस्थिती आहे. न्याय मिळवायचा असेल तर योग्य कालावधीत आपल्याला मिळाला पाहिजे, तो जवळजवळ ताबडतोब मिळाला पाहिजे, त्यात काही शंका नाही. आणि त्यासाठी आज मला वाटतं आपण इथं निवेदन आपण कलेक्टर साहेबांकडे देणार आहोत. कलेक्टर साहेब महाराष्ट्र शासनाकडे देतील, आणखीन त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल ही अपेक्षा सगळ्यांकडनं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने जास्त लक्ष घालून याच्या तारखा लावून घेतल्या पाहिजे. तारखामध्ये वाढ होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. ही दक्षता आतापर्यंत घेतली नसल्यामुळे 21 वर्ष लागलेले आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. कुठलीच केस जवळजवळ 21 वर्ष चालते असं होत नाही. म्हणून आता जे आपण जे सगळे सांगणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना ते निश्चितच मुख्यमंत्र्यांकडे पर्यंत पोहोचेल आणि मुख्यमंत्री याच्यात लक्ष घालून आपला धावा चालून घेतील, यात काही प्रश्न नाही आहे. आणि आपण अपेक्षा करूया की चालून घेतील, दुर्लक्ष करतील असं या भविष्यामध्ये ते करणार नाहीत अशी सुद्धा आपण अपेक्षा करूया. त्यांना आता नुकतेच आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा झालेले असल्यामुळे त्यांना एक आता महिनाभर 1.5 महिनाभर मिळालेलंच आहे. तर आता यापुढे लवकरात लवकर ते काम करतील ही अपेक्षा आपण ठेवूया. अशा तऱ्हेने आपण जो आज हे निवेदन आपण देत आहात त्याला अन्याय आपल्या सगळ्यांवरच होतोय. विशेषतः जे सीमा भागातील आपली जे मंडळी आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि एक याच्यामध्ये आपण असं पाहिलं पाहिजे की आपण सीमावासियांसाठी काय करतोय, महाराष्ट्र शासन सीमावासियांसाठी काय करणार आहे. म्हणजे जरी वेळ लागला तरी आपण काय करू शकतोय इकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. कारण अनेक शिक्षणाच्या संबंधित असो किंवा आणि धंदे असो नोकऱ्या असो त्याच्यामध्ये सुद्धा सवलती महाराष्ट्र शासन सीमावासियांना देतील अशी सुद्धा मी अपेक्षा ठेवू शकतो. आज आपल्यामध्ये नोकऱ्यांसाठी वगैरे मोठी चूस आहे, तरी पण काही अंश त्यातला आपण आपल्या सीमावासियांसाठी जर ठेवला तर निश्चित चांगलं होईल असं मला वाटतं. त्याप्रमाणे आज आपण सर्व जे एकत्र आलो आहोत, सगळ्या पक्षांचे मंडळी इथं उपस्थित आहेत, सगळे जाती धर्मांचे लोक उपस्थित आहेत. म्हणून याच्यामध्ये कुठलाही असा भेदभाव काही आपण केलेला नाही, ही चांगली गोष्ट आहे. फक्त एक आपला ध्येय आणि धोरण घेऊन आपण कार्य करतो ही एक समाधानाची गोष्ट आहे. पण ही समाधानाची गोष्टसाठी आपण आता जवळजवळ 70 वर्ष वाट पाहिली, पण आपल्याला खरा समाधान कधी होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. समाधान लवकर झाला पाहिजे तरच ही चळवळ वाढणार नाही, म्हणजे लोकांना न्याय मिळेल आणि योग्य तऱ्हे सगळे राहू शकतील. आणि अशी अपेक्षा जर आपण केली तर ही अपेक्षा करणं हे चुकीचं नाही आहे आणि हे शासनाचं काम आहे. आणि शासनाचं काम आहे अशा तऱ्हेने सगळ्यांना न्याय द्यायचा. आपण पाहिलंय की आसाममध्ये पंजाब इकडं तिकडं अनेक ठिकाणी जिथं असे वाद निर्माण झालेले आहेत, त्यातनं एकत्र बसून त्यातनं काहीतरी मार्ग पूर्वी निघालेले आहेत आणि विषय संपलेले आहेत. तसा हा प्रश्न आता 70 वर्ष झिजवत राहिलेला प्रश्न आणि झिजवत राहिलेला प्रश्न हा कधीतरी समाप्ती झालीच पाहिजे, यात काही प्रश्न नाही आहे. लवकरात लवकर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण इथं एकत्र आलो. 69 वर्षामध्ये अनेक हुतात्मा झालेले आहेत आणि आज हुतात्म्यांच्या ह्या दृष्टिकोनातून आपला हा हुतात्मा दिन सुद्धा आहे. आणि हा हुतात्मा दिन या हुतात्म्यांकडे लक्ष ठेवून आपण त्यांनी केलेलं कार्य
त्यांनी दिलेलं जीवदान हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण पुढे आपली चालू ठेवली पाहिजे. तर ह्या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्व एकत्र राहण्याची नितांत गरज आहे. मग ते महाराष्ट्रातले आपले मंडळी असतील किंवा कर्नाटकातले सुद्धा असतील, ज्या आज कर्नाटकात आहेत ते इकडे येऊ इच्छितात. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक खासदार आहेत, 48 खासदार आहेत. 48 खासदार एकत्र आले तर निश्चितच त्याला जोर येईल, परंतु 48 खासदार एकत्र आणणे फार कठीण आहे. हे म्हणतात शक्य आहे, तर आणायचा प्रयत्न करूया आपण. 48 खासदारांना एकत्र आणायचा प्रयत्न करूया. कारण आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांच्याकडनं जे काही करून घ्यायचं त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू. आणि सर्वांनी मिळून जर आपण ताकद लावली तर ती निश्चित ताकद वाढतीये. एकाचे 2, 2चे 4 झाले तर निश्चित ताकद वाढतीये. या तऱ्हेने आपण काम करूया आणि एक हातात हात घालून, पायात पाय नाही, हातात हात घालून आपल्याला काम करायचं आहे. आणि त्या तऱ्हेने आपण निश्चित काम केल्यावर आपल्याला काही ना काही यश निश्चित आपल्याला मिळेल, आपल्याला न्याय मिळेल असं मी आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.